नमस्कार, फूडकट्टामध्ये आपलं स्वागत आहे। आज करणार आहे सातूच्या पिठाची रेसिपी। हे नाश्त्याला खाण्यासाठी हे पिठाची रेसिपी करणार आहे। त्यासाठी हे 200 ग्रॅम पीठ घेतलंय सातूचं आणि ह्या पीठ कसं तयार करायचं याचा व्हिडिओ मी याआधी केलेला आहे। त्यात तुम्ही हे पीठ कसं करायचं ते बघा। आता आपण हे पीठ बाउल मध्ये घेऊ आणि यात आपण हे गुळाचं पाणी करून ठेवलंय। गुळ भिजवून ठेवला पाण्यात चिरून आणि त्याचं पाणी केलंय ते आपण यात आता घालणार आहे। हे गुळाचं पाणी तुम्ही पिठी साखर पण वापरू शकता। डायरेक्ट गुळ होता म्हणून भिजवत घातला। यात आता हे आपल्याला लागेल तसं आपण करायचंय तयार। तुम्हाला ज्या प्रमाणात गुळ हवाय, किती गोड हवंय त्या प्रमाणात आणि किती पीठ आहे त्याप्रमाणे आपण हळूहळू भिजवायला घ्यायचं। हे गुळाचं पाणी अजून एकदा घालू आपण। हे पीठ पाणी किंवा दूध भरपूर शोषून घेतं, यात शोषलं जातं, त्यामुळे आपण यात दूध पण घालणार आहे। दूध किंचित कोमट करून घेतलंय आणि आपण आता मिश्रण कालवायचंय। यात आपल्याला भरपूर पाणी आणि दूध घालायला लागतं, ते घट्टच होत जातं। या पिठाला आधी खूप छान टेस्ट असते, खमंग थोडी गोडसर अशी टेस्ट असते। आपण थोडं पाणी पण घालू। छान मिक्स करून घेऊ। यात आपण आता वेलची पूड घालू। आणि गुळाचं पाणी आपण केलेलंच आहे ते सगळं घालून टाकू आपण यात। हे अगदी 1 वर्षाच्या बाळापासून वृद्धांपर्यंत सगळ्यांसाठी हे खूप छान आहे। आता यात आपण हे छान आपलं आता छान मिक्स झालंय। तुम्ही गुळ पाण्यात न भिजवता डायरेक्ट दुधात भिजत घातला अर्धा तास आधी चिरून घालायचा। दुधात किंवा पाण्यात भिजत घाला तरी चालणार आहे। यापेक्षा थोडी अजून दाट कन्सिस्टन्सी असली तरी चालेल। आपण थोडं अजून पीठ घालूया, 1 टीस्पून, आणि हलवून घेऊ। आपण बघू याची कशी कन्सिस्टन्सी झाली आहे तितकं। थोडं अजून 1 टेबलस्पून पीठ घालू। हे पिठाचं आणि दूध, पाणी, गूळ, साखर
तुम्ही जे घालाल गोड किंवा साखर हे सगळं प्रमाण आपल्या स्वतःच्या आवडीवर अवलंबून आहे. तुम्हाला जास्त गोड हवं असेल तर तुम्ही त्या प्रमाणात गोड साखर घाला. खूप पौष्टिक असा नाश्ता आहे हा. आता ही कन्सिस्टन्सी बरोबर आहे. आता यात आपण थोडा मध पण घालू शकतो. अगदी थोडा मध घालायचा, म्हणजे लहान मुलांना आणि मोठ्यांना पण खायलाही छान लागतं मधामुळे. आपण आता हे असं हे आपलं सातूच्या पिठाचं पेय थकवा जाण्यासाठी पण खूप उपयुक्त आहे. लहान मुलांसाठी तर आहेच आहे. आता आपण यामध्ये थोडा मध घालू वरून. हे आपलं सातूच्या पिठाचं पेय रेडी आहे खाण्यासाठी. हलका नाश्ता म्हणून सुद्धा उपयोगी आहे. संध्याकाळ म्हणा सकाळी खायला सुद्धा हे पेय खूप उपयुक्त आहे. त्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि माझ्या रेसिपीज करून पहा. धन्यवाद.